नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी अशी शंकरपाळी। भरपूर लेयर्सवाली, खुसखुशीत आणि अगदी गोड बिस्किटांसारखी दिसत आहे ना। बघू शकता तुम्ही। जन्माष्टमीसाठी स्पेशल अशी अर्धा किलोच्या प्रमाणात आपण बनवणार आहोत। कधीच न बिघडणारी अशी ही रेसिपी आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला घेऊया। गोड शंकरपाळीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते आपण अगोदर पाहूया। शंकरपाळीसाठी घेतलेला आहे मी मैदा। हा मैदा अर्धा किलो आहे, म्हणजेच 4 वाट्या। वाटीने मोजून घेतलेला आहे, 4 वाट्या आहे। आणि रवा 100 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धी वाटी रवा आहे। पिठी साखर आहे ही 1 वाटी पिठी साखर आहे, म्हणजेच 150 ग्रॅम आहे। आणि हे तूप आहे, साजूक तूप आहे, अर्धा कप तूप आहे, अंदाजे म्हणजे जवळपास 130 ग्रॅम आहे। आणि दूध पाऊण कप आहे, 130 ml आहे। तुम्ही बघू शकता सर्व साहित्य। सर्वात अगोदर आपण मैदा ताटात काढून घेऊया। त्यामध्ये आता आपण रवा मिक्स करू। रवा मिक्स केल्याच्या नंतर अगदी थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खायचा सोडा। खायचा सोडा पाव चमचा आहे, जास्त नाही, थोडासा टाकायचा। पण खायचा सोडा तुम्ही नक्की टाका, यामुळे आपले जी शंकरपाळी आहेत ना ते एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते। आणि त्यानंतर आपण पिठी साखर टाकून घेऊया। पिठी साखर टाकल्याच्या नंतर सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ। थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण बाकीचं टाकून घेऊया। आता राहिलेली जी पिठी साखर होती ना ती सर्व आपण ओतून घेऊ। म्हणजे आपल्याला पूर्ण 1 वाटी 150 ग्रॅम पिठी साखर लागलेली आहे। आणि त्यानंतर थोडं थोडं करून आपण दूध मिक्स करून सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। थोडं थोडं करून दूध टाकायचं, एकदाच नका टाकू, कारण कधी थोडं कमी दूध लागतं आणि कधी त्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतं। थोडं थोडं करून टाकायचं, बघू शकता। जास्त पीठ घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम करायचं। हलक्या हाताने पीठ मळून घ्या। आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो ना तसं नाही करायचं। तुम्ही बघू शकता, याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं। आपलं दूध तेवढं लागलं नाही बघा, थोडंसं दूध आपलं उरलेलं आहे। अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण हे लगेच करायला घ्यायचं, जास्त वेळ ठेवायची त्याला काही गरज नसते। आता आपण थोडे थोडे करून लाटून घेऊया। लाटताना पीठ किंवा तेल लावायची गरज नसते, त्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे। ह्या पद्धतीने जर तुम्ही लाटलात ना तर त्याला लेयर्स छान येतात। बघू शकता तुम्ही कसं लाटत आहे, उंडा कसा भरत आहे। अशा पद्धतीने करायचं। भरपूर लेयर्स सुटतात शंकरपाळीला आपल्या। आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं। जास्त जाड पण लाटायचा नाही आणि अगदी पातळ पण लाटायचा नाही, मीडियम लाटायचा। पातळ जर लाटले ना तर शंकरपाळीला पदर सुटत नाहीत, आणि खूप जाड जर लाटले ना तर ते तेलामध्ये सुद्धा विरघळू शकते किंवा आतून कच्ची राहू शकते, म्हणून मीडियम लाटायचं। मी तुम्हाला दाखवते।
तुम्हाला ज्या साईजचे म्हणजे छोटे थोडेसे मोठे तुम्हाला जसे योग्य वाटतील तसे कट करून घ्या। मी छोटे छोटे चौकोनी काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला जसं वाटतील त्या आकाराचे करून घ्या। अशा पद्धतीने करायचं। हे बघा ह्या साईजचा ठेवायचा। शंकरपाळी तळताना तेल जास्त गरम पण असायला नको आणि जास्त थंड पण नको। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल कमी गरम जर असेल तर शंकरपाळी तेलात विरघळते आणि जास्त गरम झाले तर शंकरपाळी आतून कच्ची राहायची शक्यता असते म्हणून आणि वरतून करपते। म्हणून सर्वात महत्त्वाचं तेल योग्य तापणं हे आहे, फार महत्त्वाचं आहे। म्हणून आपण तेल मीडियम गरम केलं पाहिजे। तुम्ही बघा आणि एकदाच खूप सारे शंकरपाळे नका टाकू, थोडेसे टाका आणि हळूहळू त्याला हलवत राहा म्हणजे दोघं बाजूनी ते व्यवस्थित तळतात। हे बघा अशा पद्धतीने तळायचं, खूप तळायचं नाही कारण त्याची प्रोसेस जी आहे ना बाहेर काढल्याच्या नंतरही चालू राहते, म्हणून अगदी लाल होईपर्यंत नाही तळायचे। बघू शकता तुम्ही कलर कसा आहे, अशा पद्धतीने तळा। हे बघा साईज बघून घ्या। परत आपण जे बाकीचे राहिलेले आहेत ना ते आता तळून घेऊया। बघू शकता तुम्ही आपले शंकरपाळे किती छान झालेले आहेत। लेयर्स बघा तुम्ही किती मस्त आलेले आहेत आणि किती खुसखुशीत झालेले आहेत। मी तुम्हाला तोडून दाखवते। बघू शकता किती मस्त झालेले आहेत, अगदी बिस्किटांसारखे। तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। बाय।